धुले लोकसभा सांसद डॉक्टर शोभा बच्छाव ने धुले महानगर पालिका में आयुक्त और सभी वरिष्ठ अधिकारियों के साथ धुले शहर की विविध समस्या को लेकर आवा बैठक ली और समस्या को लेकर जल्दी निपटारा करने का आदेश दिया। अनेक ठिकाणी मी सर्वे नंबर 26/1 वरवाडी याच्यामध्ये त्रासचा विषय मी या ठिकाणी घेतला, मोकाट जनावरांचा विषय घेतला, शहरातील स्वच्छता आणि आरोग्य हा मोठा प्रश्न आहे। कारण फवारणी करणं, कचरा उचलणं आणि करायचं आहे। दुसरं म्हणजे आपल्याला या धुळे शहरामध्ये एक 4-5 कामं जी आहेत ती महत्त्वाची जी करायची आहे खासदार म्हणून त्याच्यामध्ये शहरामध्ये सिटी लायब्ररी हा एक प्रोजेक्ट करायचा आहे। त्याच्यासाठी मला जागा तुम्ही जर उपलब्ध मोठी करून दिली तर निश्चितपणे आपल्याला सिटी लायब्ररी अभ्यासिका विद्यार्थ्यांना एक चांगला मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आपल्याला उभा करता येईल। त्याचप्रमाणे धुळ्यामध्ये मल्टी स्टोरेज पार्किंग बांधण्याच्या संदर्भामध्ये देखील आणि जे धुळ्यात येताना जे रेल्वे क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला एक फ्लायओव्हर ब्रिज बांधायचा आहे की जेणेकरून तिथली जी काही रहदारी आहे तर ती सुरळीत होईल आणि रेल्वेसाठी आपल्याला थांबावं लागणार नाही अशा संदर्भात आहे। तरी सुरुवातीला तरी हे जे 3-4 प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून हवी आहे। त्याचप्रमाणे इथे आपलं पॉवरलूम संस्था आहे, तर जे कर्मचारी आहेत तर त्या कर्मचाऱ्यांना देखील आपल्याला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणती योजना असेल तर त्या माध्यमातून आपल्याला त्यांना निवासाची मिटवण्यासाठी तापी योजनेचा प्रस्ताव आपण तयार करून देणार आहात आणि ते रिनोव्हेशन हे आपल्याला निश्चितपणे करून त्याचा प्रस्ताव तुम्ही मला त्या ठिकाणी द्या आणि तात्काळ नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या संदर्भामध्ये जे जे काही आपले अमृत 2ची योजना आहे ती कशा पद्धतीने लवकरात लवकर कार्यान्वित होईल या संदर्भात देखील आपल्याला कारवाई करायची आहे। त्याचप्रमाणे लाईट विद्युत पुरवठा नियमित करण्याच्या संदर्भामध्ये जे काही LED लाईट आपल्याला गणपती नंतर बसवायचे आहे तर त्या संदर्भात देखील जिथे जिथे आपण बसवलेले नाही आहेत तिथे तिथे त्याचं नियोजन आपण निश्चितपणे करावं। गणपतीचा विषय झाला तो नियमित करावा। त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे जे काही नाल्या असतील आपल्या शहरातील विविध जे नाले आहेत तर त्यांना संरक्षण भिंत बांधण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आपण सांगितलं की 300 कोटींचा निधी आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपण देण्यात यावा। त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपलं जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे तर ठेकेदाराचं त्याला कंटिन्यू करा किंवा टेंडर काढा कशा पद्धतीने, कारण जे काही आपल्याला कर्मचारी लागणार आहेत ते आता जे सध्या आहेत ते अत्यंत कमी आहेत तर नवीन कर्मचारी भरण्याच्या संदर्भात देखील शासनाकडे प्रस्ताव पाठवा आणि शासनाचे जे काही डायरेक्टिव्ह येतील त्याप्रमाणे आपण नियोजन करा आणि त्याचं देखील पत्र मला आपण द्या म्हणजे मी आणि आपले बाकी जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निश्चितपणे त्याचा फॉलोअप त्या ठिकाणी करू। त्याचप्रमाणे मोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली, त्या ज्या ज्या ठिकाणाहून तक्रार येतील त्या ठिकाणचे कुत्रे आपण तातडीने स्क्वॉडच्या माध्यमातून पकडून त्यांना एक
म्हणजे ठेवले पाहिजे, त्यांच्यावरती वॅक्सिनेशन केलं पाहिजे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणजे रेबीज वगैरे कोणाला होणार नाही. तर अँटी रेबीज वॅक्सिन्स त्यांना दिले पाहिजे आणि कायमस्वरूपी निर्बीजीकरणाचा जो काही आपण सांगितलं ते पण तातडीने आपण केलं पाहिजे. मोकाट जनावरांचा देखील विषय आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांचं जे काही नियोजन आहे तर ते मोठं काम आहे, त्याचा सुद्धा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा. तर आपल्या महानगरपालिकेमध्ये जे जे कामं करता येतील ते करा. जे करता येणार नाही त्याचा शासनाकडून जर आपल्याला त्याच्यासाठी निधी पाहिजे असेल तर त्या संदर्भात देखील मला आपण सांगा. आणि केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचे वेगवेगळे प्रस्ताव आपण तयार करा. त्याचप्रमाणे जे काही आपल्याला खासदार म्हणून नवीन प्रोजेक्ट आपल्या धुळे शहरामध्ये करायचे आहेत, मग त्याच्यामध्ये सिटी लायब्ररी असेल तर सिटी लायब्ररी 2-3 ठिकाणी असेल. तर आपल्याला अम्युजमेंट पार्क असेल ते करता येईल किंवा इतर काही ज्येष्ठ नागरिक भवन मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं बांधून त्यांना सोयीसुविधा त्या ठिकाणी देता येतील. तिसरा विषय जो आहे मल्टी स्टोरेज पार्किंगसाठी मला जागा उपलब्ध करून द्या. आपण उर्दू शाळेची जागा सांगितली आपल्याला 2-3 ठिकाणी रहदारीच्या दृष्टिकोनातून मल्टी स्टोरेज पार्किंग आपल्याला करायची आहे. त्याचप्रमाणे रेल्वे क्रॉसिंगचा त्या ठिकाणी आपल्याला फ्लायओव्हर ब्रिज बांधायचा आपण सांगितलं. PWDकडे ते काम आहे, तर त्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी सांगेन. आणि इतरही ट्रक टर्मिनलचा विषय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे काही इतर व्यवसाय करणारे किंवा त्यांच्यासाठी आपल्याला योजना करायची आहे, तर त्या संदर्भात देखील आपल्याला ती जागा उपलब्ध करून द्या. आणि धुळे शहरामध्ये धुळे शहर स्वच्छ सुंदर हरित राहण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे. त्या प्रकारे आपण पेपरमध्ये देखील जाहिराती देऊन आता पावसाळा सुरू आहे तर रस्त्याच्या कडेला असेल चांगल्या पद्धतीने झाडं लावले पाहिजे. एक सुशोभीकरण जे करायचं असेल ते आपण खासदार निधीतून निश्चितपणे करू. कुठे म्हणजे याच्या आधी आदरणीय अनिल अण्णा बोरजे साहेबांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. उर्वरित जे काही चौक असतील तिथे आपल्याला त्या ठिकाणी ते नियोजन करता येईल. आणि या संदर्भामध्ये मला निश्चितपणे या 5 वर्षामध्ये भरीव असं जे काही काम जे मोठं काम आपल्याला जे करायचं आहे तर त्याच्यासाठी आपली मदत मला निश्चितपणे अपेक्षित आहे. आत्ताच एक मोठा प्रोजेक्ट गेल्या 10 वर्षापासून धुळे इंदोर धुळे रेल्वे प्रोजेक्ट होता, तर त्याचं भूमिपूजन पंतप्रधान महोदयांनी केलेलं होतं. आणि अधिवेशनाच्या काळामध्ये मी त्यांना पत्र दिलं आणि त्यांना आपले सन्माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव साहेब त्यांना मी सांगितलं की साहेब हा जो प्रोजेक्ट आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. 2 राज्य याच्याने जोडले जाणार आहेत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि अनेक शेतकरी बांधव आहेत, उद्योग व्यवसाय करणारे आहेत, MIDC धुळ्यामध्ये आहेत. आणि रेल्वे झाली तर अतिशय महत्त्वाचं काम त्या ठिकाणी उभं राहणार आहे. आणि याचं भूमिपूजन 10 वर्षापूर्वी पंतप्रधान महोदयांनी केलेलं आहे. तर येणाऱ्या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपण निश्चितपणे याच्यासाठी बजेट धरा. आणि त्यांनी मला कबूल केलं की हे काम जरूर करणे का आहे. आणि दुसरं अजून मी एक काम सांगितलं आहे त्यांना की धुळे पुणे ही जी रेल्वे आहे ही सुरू होती, परंतु कोविडच्या काळात ती बंद झालेली आहे. तो एक आपली आता आपण की पाण्याची परिस्थिती चांगली आहे, पण आपण डिस्ट्रीब्युशनमुळे आपल्याला प्रॉब्लेम आहे. परिस्थिती आहे तशी, परंतु आता जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होतं ते पण इतकं पुरेसं नव्हतं. आता जवळजवळ या अमृत 2च्या योजनेमध्ये आपण ह्या 11 गावांमध्ये जवळजवळ 21 पाण्याच्या टाक्या बांधतोय नवीन आपण. आणि तिथलं पूर्ण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जवळजवळ 200 किलोमीटरचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आता 80 वरती आहे. म्हणजे 80च्या दशकातली
तिचं जे आयुष्यमान आहे, तिचं लाईफ टाईम आहे तो संपलाय थोडक्यात. तर ती जी पूर्ण योजनेवरती जी रायजिंग पेन आहे आपली शुद्ध पाण्याची आणि अशुद्ध पाणी द्यावं लागेल. आता यावर्षी आपलं हे जर पूर्ण डिस्ट्रीब्युशन नेटवर्क कंप्लीट झालं तर आपल्याला पैसे टाकायला लागतील. तर जवळजवळ 200 कोटीचं पाईपलाईनचं काम आपण आता या याच्यामध्ये बदलेलं आहे. आम्ही ते एनजेटीकडे चेकिंगला पण पाठवलेलं आहे. हे झालं तर एक तर अमृत 3 केलं, त्यामध्ये आपण ते काम आपण इन्क्लूड केलेलं आहे. ते आपलं रुटीन वर्क में त्यांचं काम होईल. 5 साल से मैं किसी दिन बाकी नहीं रहता कि इनको ढूंढना. अभी तक ही वो मोमबत्ती लगी है बस. वो पुराना वही लाइट लगा, नया लगा नहीं है. पूरा नहीं एसी फोटो देनी आपका लिंक रोड है.